नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता अंगणवाडी सेविकांकडे पडताळणी प्रक्रिया ही दिलेली आहे. महिला व बालविकास विभागाकडून तसे अपडेट गेलेले आहे. परंतु काही लाडक्या बहिणी म्हणत आहे की अंगणवाडी सेविका या नाही म्हणत आहे, पडताळणी करायला, ई-KYC करायला या नाही म्हणत आहे. तर हरकत नाही, हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये ई-KYCची प्रक्रिया ही अंगणवाडी सेविका या करणार आहेत, असे अपडेट आत्ताच आलेले आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्ही म्हणाल की आमच्याकडे पतीचे आधार कार्ड नाही किंवा वडिलांचे आधार कार्ड नाही किंवा तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही, तर तुम्ही कशी ई-KYC कराल? तर तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे. तुम्हाला एक अर्ज लिहायचा आहे. जो विनंती अर्ज आहे तो तर तुम्हाला भरायचाच आहे आणि त्या विनंती अर्जासोबत तुम्हाला आणखीन एक अर्ज भरायचा आहे. तर तो अर्ज कसा लिहायचा, त्यात काय लिहायचं ते आपण आता या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. आणि तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र, म्हणजे आता जरी तुम्ही विधवा असेल किंवा परित्यक्त्या असेल किंवा निराधार असेल किंवा कोणीच तुम्हाला नसेल किंवा तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र जरी नसेल, तरीसुद्धा तुमची जर आता तुमचे हप्ते जर बंद झालेले असेल, नोव्हेंबर डिसेंबरपासून किंवा जानेवारी असे 3ही हप्ते जर तुम्हाला आलेले नसतील, तर अशा सगळ्या लाडक्या बहिणींनी हा अर्ज करायचा आहे. आणि तुम्हाला मी या आधीच्या व्हिडिओत पण दाखवलेला आहे की विनंती अर्ज कसा भरायचा ते. पुन्हा मी तुम्हाला स्क्रीनवर हा विनंती अर्ज दाखवत आहे. तर हा तुम्हाला अर्ज भरायचा आहे. खूप सोपा आहे. यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचा पत्ता लिहायचा आहे, जो तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे तो तुम्हाला इथे भरायचा आहे, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर इथे सर्व हा मजकूर दिलेला आहे बघा. तुम्ही कोणत्या गावावरून, तालुक्यावरून किंवा तुमचं जे काही असेल, जिल्हा असेल, ते तुमचं इथे ठिकाण लिहायचं आहे. नंतर तुमची सही करायची आहे या अर्जावर आणि नंतर खाली दिलेले आहे कागदपत्र. तर तुम्हाला यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे, तर बघा, ज्या लाडक्या बहिणींना कोणीच नाही आहे, ज्या लाडक्या बहिणी निराधार आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत किंवा एकल आहेत, अशा लाडक्या बहिणींकडे स्वतःचे कागदपत्र तर असतीलच. म्हणजे तुमचे स्वतःचे आधार कार्ड तुमच्याकडे आहे, बरोबर? हे तर सगळ्यांकडेच असते. स्वतःचे आधार कार्ड सगळ्यांकडे आहे. तर तुमचे आधार कार्ड, त्याची झेरॉक्स लागणार आहे. हा विनंती अर्ज तुम्हाला भरायचा आहे. आणि तुमचं रेशन कार्ड, जर तुमच्याकडे रेशन कार्ड तुमचं असेल पिवळे किंवा केशरी, तर तुम्ही तुमच्या रेशन कार्डची झेरॉक्स प्रत पण तुम्हाला तिथे द्यायची आहे. आणि त्यासोबत तुम्हाला TC म्हणजे तुमचं शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचा जन्म दाखला हा तुम्हाला तिथे लागणार आहे. आणि तुम्हाला पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे. तर जर तुमच्याकडे पतीचं आणि वडिलांचं आधार कार्ड नाही आहे, तर तुम्हाला अर्ज कसा लिहायचा तेच आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर लाडक्या बहिणी, जेवढे कागदपत्र तुमच्याकडे आहे तेवढे कागदपत्र तुम्ही विनंती अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे पतीचे आणि वडिलांचे आधार कार्ड नाही आहे, रेशन कार्ड पण नाही आहे, तुमच्याकडे जे जे कागदपत्र नाही ते तुम्हाला तुमच्या आता जो अर्ज लिहायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण तो मजकूर नमूद करायचा आहे. तर तुम्ही आता अर्जात काय लिहाल ते आता मी तुम्हाला सांगत आहे. तर एका कोऱ्या कागदावर तुम्ही एक वहीचं पान घ्या किंवा एक पूर्ण ब्लँक पेज की त्याच्यावर रेषा पण नसतात असा तुम्ही पेपर आणा. विकत मिळतो तो पेपर 1-2 रुपयाला. तसा कोरा पेपर घ्यायचा आहे, कोरा कागद घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचा पत्ता लिहायचा आहे, तुमचा आधार क्रमांक, तुमचा मोबाईल क्रमांक, तुमचं जे काही ठिकाण आहे, तुमचं गाव, तालुका जे काय असेल ते तुमचं ठिकाण लिहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला मजकूर लिहायचा आहे. काय मजकूर लिहायचा आहे, तर मी म्हणायचं, मी तुमचं नाव लिहायचं आणि मग लिहायचं आहे तुम्हाला की माझ्याकडे फक्त
तुमच्याकडे जे जे कागदपत्र आहे ते तुम्ही तिथे त्या अर्जात लिहायचं आहे की मी विनंती अर्जासोबत माझे आधार कार्ड, माझे रेशन कार्ड हे जोडलेले आहे, देत आहे. तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत तेच तुम्ही त्या अर्जामध्ये लिहा. तुमच्याकडे जरी काही कागदपत्र नसेल तरी हरकत नाही. तुम्ही हा अर्ज जो लिहिता आहेत ना, विनंती अर्जासोबत हा अर्ज लिहिता आहेत ना, यामध्ये तुम्ही सगळं लिहा की जे जे कागदपत्र तुमच्याकडे आहे ते तुम्ही त्याच्यासोबत जोडा. तुमचं स्वतःचं आधार कार्ड, तुमचं स्वतःचं रेशन कार्ड आणि विनंती अर्ज हे मी तुम्हाला सरकारला मी हे देत आहे. आणि माझी ई-KYC ही चुकलेली आहे. आता तुमची ई-KYC चुकली असेल तर तुम्ही चुकलेली म्हणा. तुमची ई-KYC अपूर्ण असेल तर अपूर्ण म्हणा. हाफ ई-KYC केलं असेल तर हाफ ई-KYC केली असे म्हणा. आणि नंतर तुम्ही सरकारला विनंती करा की हे सगळे कागदपत्र मी जोडत आहे, तरी मी पात्र आहे, मी पात्र असून माझे लाभ बंद झालेले आहे. आणि तरीसुद्धा मी आता हा विनंती अर्जासोबत मी हा अर्ज जोडत आहे. माझे कागदपत्र माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी जोडत आहे. तरीसुद्धा सरकारने हे मी पात्र आहे, मी पात्र असून माझे लाभ बंद झालेले आहे, तर माझे लाभ हे पुन्हा सुरू व्हावे यासाठी मी विनंती अर्ज हा भरलेला आहे आणि सोबत माझे कागदपत्र जोडत आहे आणि सोबत हा अर्ज लिहित आहे. तरीसुद्धा सरकारने माझी ई-KYC ही मान्य करावी आणि मला लाडकी बहीण योजनेमध्ये माझे राहिलेले हप्ते मला पुन्हा मिळावे आणि यापुढील हप्तेसुद्धा मला नियमित मिळावे अशी मी महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा विनंती अर्जासोबत तुम्ही हा अर्ज लिहा आणि तुमच्याकडे जे जे कागदपत्र आहे तेवढे कागदपत्रांची तुम्ही झेरॉक्स याला जोडा. आणि तुम्हाला जर अंगणवाडी सेविकांचा फोन आला नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घराजवळील जे काही अंगणवाडी आहे, प्रत्येक गल्लीमध्ये अंगणवाडी असते, तर तुम्हाला एका गल्लीत नाही मिळाली तर दुसऱ्या गल्लीत जा. जिथे कुठे अवेलेबल असेल तिथे तुम्ही जा. मी आतापर्यंत जवळजवळ 20 अंगणवाड्यांमध्ये जाऊन व्हिजिट केलेले आहे. तर प्रत्येक गल्लीमध्ये अंगणवाडी असते, तर तुम्ही एक नाही मिळाली तर तिथे थांबू नका, दुसरीकडे चौकशी करा. अंगणवाडीमध्ये तुम्हाला जायचं आहे, तिथे तुम्हाला हे सर्व अर्ज आणि कागदपत्र द्यायचे आहेत. जर तुमच्याकडे अंगणवाडी जर तुम्हाला नाहीच मिळाली तर त्यावर पण मी तुम्हाला पर्याय सांगते. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज, हे दोन्ही अर्ज आणि कागदपत्र द्यायचे आहे. जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे हे कागदपत्र, हे अर्ज द्यायचे आहे. म्हणजे तुमचे ई-KYC ही मान्य होईल, गृहीत धरली जाईल आणि हे कागदपत्र पुढे जाईल. ही प्रक्रिया तुमची ई-KYCची प्रक्रिया ही तुमची पूर्ण होईल आणि तुम्हाला राहिलेले हप्ते पण येणार आणि यापुढील येणारे हप्तेसुद्धा तुम्हाला नियमित मिळतील. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला तुमची ई-KYC ही सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. तुमची ई-KYC ही तुम्ही पूर्ण केली पाहिजे. तुमची ई-KYC चुकलेली असो, राहिलेली असो किंवा इनकम्प्लीट असो, तुम्हाला हे करणे आवश्यक आहे.